हॅलो अँड वेलकम टू अवर टुडे सेशन ऑफ EST. तर मागच्या काही सेशन्समध्ये आपण युनिट नंबर 2 कंप्लीट केलेला आहे. तर आजच्या सेशनमध्ये आपण युनिट नंबर 3 बघणार आहोत. तर पहिला युनिट नंबर 3 चं नाव काय आहे? तर युनिट नंबर 3 आहे इकोसिस्टम अँड बायोडायव्हर्सिटी. तर आजच्या सेशनसाठी आपला नेक्स्ट पॉइंट असणार आहे तो आहे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इकोसिस्टम. की इकोसिस्टम आपल्याकडे आहे पण त्याच्यात कॅरेक्टरिस्टिक्स कोणते कोणते आहेत तर ते आपल्याला स्मिथ ह्यांनी आपल्याला जनरल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इकोसिस्टम डिफाईन करून दिलेले आहेत. तर इकोसिस्टम मध्ये जे असणार आहे ते मेजर स्ट्रक्चरल आणि फंक्शनल युनिट हे जे दोन असणार आहेत ते असणार आहे मेजर आणि स्ट्रक्चरल. त्यानंतर इथं फंक्शनल आणि मेजर स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ इकोलॉजी हे दोन जे युनिट असणार आहेत ते इकोलॉजी मध्ये मेजर काम करतात. हा एक त्याचा कॅरेक्टरिस्टिक्स झाला. सेकंड कॅरेक्टरिस्टिक्स आहे तो द स्ट्रक्चर ऑफ इकोसिस्टम इज रिलेटेड टू इट्स स्पीसीज डायव्हर्सिटी. ॲज सच द मोर कॉम्प्लेक्स इकोसिस्टम हॅज हायर स्पीसीज डायव्हर्सिटी. म्हणजे ज्यावेळेला जास्त कॉम्प्लेक्स मध्ये आपल्याला इकोसिस्टम असते तर त्याच्या वेळेला हाय स्पीसीज ऑफ डायव्हर्सिटी आपल्याला अवेलेबल मिळते. की एखाद्या सिस्टम मध्ये बऱ्याच वेळेला रिलेटिव्ह स्पीसीज मिळतात डायव्हर्सिटी मध्ये. तर ज्या वेळेला जास्त कॉम्प्लेक्स इकोसिस्टम असणार आहे त्यावेळेला आपल्याला हाय स्पीसीज ऑफ डायव्हर्सिटी मिळणार आहे. तर हा दुसरा कॅरेक्टरिस्टिक्स आहे. द थर्ड वर कॅरेक्टरिस्टिक्स इज द रिलेटिव्ह अमाउंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू मेंटेन अन इकोसिस्टम डिपेंड्स ऑन द स्ट्रक्चर. म्हणजे जे आपल्याला रिक्वायरमेंट आहे एनर्जी किंवा जे आपल्याला रिलेटिव्ह अमाऊंट ऑफ एनर्जी मिळते किंवा आपल्याला गरजेचं आहे तर ते डिपेंड कशावर असणार आहे ते आहे स्ट्रक्चर वरती. की जेणेकरून त्याचे स्ट्रक्चर कशा प्रकारे आहे त्याच्यावरती त्याचं रिक्वायरमेंट आपल्याला ठरवायचं आहे की ठराविक स्ट्रक्चरसाठी एवढे रिक्वायरमेंट असतात. तशा प्रकारे ज्या वेळेला द मोर कॉम्प्लेक्स द स्ट्रक्चर द लेसर द एनर्जी इज रिक्वायर्ड टू मेंटेन इटसेल्फ. म्हणजे मगाशी आपण डिस्कस केले की ज्या वेळेला कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर असणार आहे तर त्यावेळेला एनर्जी कमी रिक्वायरमेंट असणार आहे ती कमी असणार आहे टू मेंटेन इटसेल्फ. द फोर्थ कॅरेक्टरिस्टिक्स इज द फंक्शन ऑफ इकोसिस्टम इज रिलेटेड टू द एनर्जी फ्लो इन मटेरियल सायकलिंग थ्रू अँड विदिन द सिस्टीम. हे दोन्ही पॉईंट आपण ऑलरेडी डिस्कस केलेले आहेत की एनर्जीचा फ्लो कसा असतो आणि जे सायकलिंग असणार आहे तर कशा प्रकारे असणार आहे. तर हा ऍस्पेक्ट्स आपण कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये इन्क्लूड करतो. द नेक्स्ट पॉइंट आहे तो नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स आहे तो आहे इकोसिस्टम डेव्हलप बाय पासिंग फ्रॉम द लेस कॉम्प्लेक्स टू द मोर कॉम्प्लेक्स स्टेट्स. म्हणजे जे लेस कॉम्प्लेक्स असणार आहे ते मोर कॉम्प्लेक्सला आपण डेव्हलप करून त्याला पास करू शकतो. अर्ली स्टेजेस ऑफ सच सक्सेशन हॅव एन excess of potential energy later or developed stages have less energy accumulation. तर ज्यावेळेला एनर्जी ट्रान्सफॉर्म होणार आहे किंवा एखाद्या वेळेला एनर्जी ह्या डेव्हलप झाल्यानंतर इकडून इकडे पास आउट होणार तर त्यावेळेला सक्सेस होणार पोटेन्शियल एनर्जी होणार असणार आहे त्यावेळेला स्टेज असणार आहेत लेस एनर्जी असणार आहे अक्युमुलेशन असणार आहे असे बरेचसे फॅक्टर्स आपल्याला कॅरेक्टरिस्टिक्स पॉइंट मध्ये शिकायला मिळतात. द सिक्स्थ कॅरेक्टरिस्टिक इज बोथ the environment and the energy fixation in any given ecosystem are limited. जसं की आपल्याला माहित आहे की नॅचर मध्ये जे आपल्याला मिळणार आहे इकोसिस्टम मध्ये तर ते कुठे ना कुठे कोणत्या ना कोणत्या प्रकारमध्ये ते लिमिटेड असणार आहे. They cannot be exceeded in any way without causing serious undesirable effect. आता हा पॉइंट आपण बऱ्याच ठिकाणी डिस्कस केलेला आहे की जास्त यूज करायचं नाही किंवा जास्त यूज केला तर अनडिझायरेबल इफेक्ट आपल्याला मिळतो. तर सेवन कॅरेक्टरिस्टिक्स असणार आहे तो आहे अल्टरनेशन इन द एन्व्हायरमेंट रिप्रेझेंट सिलेक्टिव्ह प्रेशर्स अपॉन द पॉप्युलेशन टू विच इट मस्ट ऍडजस्ट. आता आपण बघितलंय की अल्टरनेटिव्ह असणार आहे जे सिलेक्टिव्ह प्रेशर असणार आहे अपॉन द पॉप्युलेशन. आपल्याला माहित आहे की आपण ज्यावेळेला एन्व्हायरमेंट शिकतो तर त्यावेळेला पॉप्युलेशन हा एक मोठा गेम प्ले करतं इकोसिस्टम मध्ये तर ते मस्ट ऍडजस्ट केलं पाहिजे कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये. प्लस ऑर्गॅनिझम्स विच फेल टू ऍडजस्ट टू द चेंज एन्व्हायरमेंट मस्ट बी वॅनिस्ड.
म्हणजे जे ऑर्गॅनिझम्स असणार आहेत, जे पॉप्युलेशन मध्ये आपल्याला काम करणार आहेत, तर ते ऍडजस्टमेंट जर नाही झालं तर ते कोणत्या ना कोणत्या कालावधीमध्ये किंवा कोणत्या ना कोणत्या काळानंतर तर ते व्हॅनिश होण्याची शक्यता आहे, म्हणजे ते नष्ट होण्याची शक्यता आहे. हा धोका पण आपल्याला कन्सिडर करून चालावं लागतं. तो म्हणजे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इकोसिस्टम. नाउ टू कन्क्लूड द इकोसिस्टम, the ecosystem is an integrated unit or a zone of variable size. It includes vegetation, fauna, microbes and environment. तर ह्याचा जो मिनिंग असणार आहे व्हेजिटेशन किंवा फोना मायक्रोवेव्स असणार आहेत, तो म्हणजे आपल्याला जे सूक्ष्मजीव अवेलेबल मिळतात, सूक्ष्मजीव म्हणा, तर ते मेनली आपल्याला जे मिळतात तो असणार आहे इकोसिस्टम मध्ये आपल्याला मिळणार आहे. तर त्याच्यामध्ये जे इंटिग्रेटेड युनिट असणार आहे, जे की ज्याचा झोन असणार आहे तो व्हेरिएबल साईज मध्ये असणार आहे, की एखादा फिक्स साईज मध्ये नसणार आहे. तर त्याच्यामुळे आपल्याला सूक्ष्मजीव पण कन्सिडर करतात. तर हा कन्क्लूड आपण करतोय कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इकोसिस्टम मध्ये. जो नेक्स्ट पार्ट असणार आहे तो फंक्शन. तर फंक्शन मध्ये आपण बघूया की फंक्शन ऑफ इकोसिस्टम, ह्याच्यामध्ये आपल्याला काय काय पॉइंट्स मिळणार आहेत. द फंक्शन ऑफ इकोसिस्टम इन्क्लूड्स द प्रोसेस हाऊ अन इकोसिस्टम वर्क्स और ऑपरेट्स इन नॉर्मल कंडिशन. तर आपल्याला माहिती आहे की एखाद्या गोष्टीचं आपण फंक्शन जर कन्सिडर करणार असेल तर त्यावेळेला आपण दोन गोष्टी लक्षात घेतो, की एखाद्या वस्तूचं फंक्शन म्हणजे ते कसं काम करतं किंवा रेग्युलर बेसिसवर ते कोणत्या प्रकारे ऑपरेट होतं. तर सिमिलरली त्याच प्रकारे आपल्याला इकोसिस्टम मध्ये पण या दोन फॅक्टर्स कन्सिडर करायचे आहेत, की जसं की प्रोसेस हाऊ अन इकोसिस्टम वर्क्स और ऑपरेट्स इन अ नॉर्मल कंडिशन. While considering the function of an ecosystem, we describe the flow of energy and the cycling of nutrients. आता मगाशी पण आपण हे बघितलेलं आहे की एनर्जीचा फ्लो कुठून कुठे असणार आहे, हा पॉइंट पण डिस्कस केलेला आहे. प्लस सायकलिंग ऑफ न्यूट्रिएंट्स कसे असणार किंवा कोणते न्यूट्रिएंट्स काय काय कुठे कुठे फ्लो होणार आहे. तर त्याच्यामध्ये आपण फंक्शन मध्ये पहिलं फंक्शन बघूया की ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सोलर एनर्जी इनटू द फूड एनर्जी. तर हे पहिलं फंक्शन असणार आहे ते म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सोलर एनर्जी इनटू फूड एनर्जी. जसं की आपल्याला माहिती आहे की फोटोसिंथेसिस ह्या एका प्रोसेसमुळे सोलर एनर्जी फूड एनर्जी मध्ये कन्व्हर्जन किंवा ट्रान्सफॉर्मेशन हे प्लांट्स ऑलरेडी करतात. तर त्यानंतर आहे तो म्हणजे द सर्क्युलेशन ऑफ एलिमेंट्स टू एनर्जी फ्लो. म्हणजे जे एलिमेंट असणार आहेत त्यांचं सर्क्युलेशन कसं होणार आहे की जे एनर्जी फ्लो या स्ट्रक्चर मध्ये होणार आहे, की एनर्जी फ्लो मध्ये आपण त्या एलिमेंटचं सर्क्युलेशन करणार आहोत. द नेक्स्ट वन इज द कन्वर्जन ऑफ एलिमेंट्स इनटू इनऑर्गॅनिक फ्लो. आता इकोसिस्टम मध्ये बऱ्याच गोष्टी कन्वर्ट करता जातात किंवा ट्रान्सफॉर्म केल्या जातात. कशा प्रकारे करते, एक प्रकारे फ्लो यूज करून असेल, तर तो एनर्जीचा फ्लो असेल, ऑर्गॅनिक फ्लो असेल, इनऑर्गॅनिक फ्लो असेल, न्यूट्रिएंट्सचा फ्लो असेल, सायकलिंगचा फ्लो असेल. अशा प्रकारे बरेचसे फ्लो असणार आहेत ते आपण इकोसिस्टम मध्ये कन्सिडर करतो. प्लस कन्वर्जन असेल, सर्क्युलेशन असेल, ट्रान्सफॉर्मेशन असेल, या पण गोष्टी आपण इकोसिस्टमच्या फंक्शन मध्ये कन्सिडर करतो. The next one is the growth and the development of plants. आता हा जो पॉइंट आहे की जो ग्रोथ आणि डेव्हलपमेंट ऑफ प्लांट आहे, तर तो फर्स्ट जो फंक्शन असणार त्याच्यावरती डिरेक्टली डिपेंडंट असणार आहे. बिकॉज प्लांट्सची ग्रोथ असणार आहे त्याच्यामध्ये सोलर एनर्जीचा पण बराच हात असणार आहे आणि सोलर एनर्जीचा यूज करून ते फूड एनर्जी जनरेट करणार आहे. आणि ज्या अमाऊंट मध्ये फूड एनर्जी जनरेट करणार त्या अमाऊंट मध्ये त्याची ग्रोथ आणि डेव्हलपमेंट ही दिसून येणार आहे प्लांट्स मध्ये. द फिफ्थ फंक्शन ऑफ इकोसिस्टम इज प्रोडक्टिव्हिटी ऑफ इकोसिस्टम. म्हणजेच प्रोड्युसर्स किती असणार, रिड्युसर्स किती असणार, कन्झ्युमर्स किती असणार, या ज्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन त्याची एक फायनल प्रोडक्टिव्हिटी किती येते किंवा जी प्रोडक्टिव्हिटी असणार आहे तर ती त्या फंक्शन वरती डिपेंडेंट असणार आहे इकोसिस्टम मध्ये. तर हा पॉइंट पण आपल्याला फंक्शन मध्ये येतो. तर नेक्स्ट
आता आपण ह्याचे मध्ये डिस्क्रिप्शन बघूया की एखाद्या ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सोलर एनर्जी इंटू फुड एनर्जी मध्ये आपण काय काय शिकणार आहोत. तर जसं की आपल्याला माहित आहे की जे प्लांट्स असणार आहेत तर ते काय करतात, सोलारचं रेडिएशन घेतात आणि त्याचं कन्वर्जन करतात, केमिकल एनर्जी किंवा केमिकल कन्वर्जन करतात इकोसिस्टीम मध्ये, जेणेकरून ते फोटोसिंथेसिसला कन्वर्ट करतात. The next point is the green plant receive it and it is converted into the heat energy. तर बऱ्याचशा कन्वर्जन असेल इकोसिस्टीमचं, बऱ्याचशा एनर्जीचं कन्वर्जन असेल, ट्रान्सफॉर्मेशन असेल, तर हे आपण बघितलेलं आहे. प्लांट्स मेक फूड थ्रू द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस, जसं की आपण मगाशी डिस्कस केलेलं आहे. ग्रीन प्लांट्स ट्रान्सफॉर्म अ पार्ट ऑफ सोलर एनर्जी इनटू द फूड एनर्जी और केमिकल एनर्जी. तर ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सोलर एनर्जीचं आपण मगाशी डिस्क्रिप्शन बघितलेलं आहे की जे प्लांट्स असतात तर ते काय करतात, सोलर एनर्जी घेतात आपल्या लिप्स थ्रू, म्हणजे आपल्या पानांच्या थ्रू ते सोलर एनर्जी अब्सॉर्ब करतात, त्याच्यावर केमिकल एनर्जी थ्रू त्याच्यावर केमिकल रिएक्शन करतात, फोटोसिंथेसिसची प्रोसेस करतात आणि त्यानंतर ते फूड जनरेट करतात आणि पूर्ण ते टॉप टू बॉटम आपल्या जो प्लांट असेल तर त्याला ते ट्रान्सफॉर्म करतात किंवा ते ट्रान्सफर करतात आणि त्यानुसार त्याची ग्रोथ किंवा त्याची प्रोडक्टिव्हिटी त्या प्लांटसाठी आपण डिफाईन करतो विथ द हेल्प ऑफ सोलर एनर्जी. एनर्जी इज स्टोर्ड इन द प्रायमरी प्रोड्युसर्स ऍट द बॉटम ऑफ ट्रॉपिक लेवल. आता ह्या लेवल्स असणार आहेत, ट्रॉपिक लेवल म्हणा किंवा लेवल 1 असणार किंवा बॉटम लेवल असणार, त्या लेवल्स आपण नंतर डिस्कस करणार आहोत. फक्त काय पॉइंट लक्षात ठेवा की एनर्जी इज स्टोर्ड ऍट द प्रायमरी प्रोड्युसर्स. तर प्रोड्युसर, कंझ्युमर आणि रिड्युसर्स काय असणार आहेत किंवा काय आहे ते आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. तर ते प्रायमरी प्रोड्युसर जो असणार आहे तो त्याच्यामध्ये जी एनर्जी असणार आहे ते स्टोर होते ऍट द बॉटम लेवल और द बॉटम ऑफ ट्रॉपिक लेवल. द केमिकल एनर्जी विच इज स्टोर्ड ऍट द रॅपिड लेवल 1. आता ह्या लेवल पण आपल्याला इकोसिस्टीम मध्ये आहेत, जसं की फ्लो असणार आहेत, कन्वर्जन, ट्रान्सफॉर्मेशन असणार आहे, तसं आपल्याला याच्यात लेवल पण आहेत. तर केमिकल एनर्जी विच इज stored at the rapid level 1 becomes the source of energy to the herbivorous animals at tropic level 2 of the food chain. आता इकोसिस्टीम बघतो त्यामुळे आपल्याला फूड चेन पण ऑटोमॅटिकली त्याच्यात कन्सिडर होतेच होते. तर फूड चेन म्हणजे आपण म्हणतो अन्न साखळी, की बरेचसे जे जीव असणार आहेत, जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम असणार आहेत तर ते एकामेकावर इंटरडिपेंडंट असतात, इंडिपेंडंट असतात, ते इंटरडिपेंडंट असतात. तर त्याच्यामधले जे ट्रॉपिक लेवल 2 असणार आहे, ज्या की आपण हार्बिओरस एनिमल त्या लेवलमध्ये येतात, की जे ट्रॉपिक लेवल 2 असणार आहे त्या फूड चेन मध्ये. सम पोर्शन ऑफ एनर्जी इज लॉस्ट फ्रॉम ट्रॉपिक लेवल 1 टू द रेस्पिरेशन and some portion is transferred to the plants eating animals at tropic level 2. आता जे हार्बिवोरस म्हणतो किंवा कार्निवोरस म्हणतो, जसं की व्हेजिटेरियन, नॉन व्हेजिटेरियन्स. मग ज्या आता व्हेजिटेरियन्स म्हटला तर आपण काय म्हणतो की ते नॉनव्हेज खात नाही, तर त्यामुळे ते काय म्हणतात भाजीपाला किंवा बेसिक प्लांट्स किंवा जे नॅचरली आपण प्लांट्स मधून ग्रो करतो तो आपण व्हेजिटेरियन म्हणतो. तर जे एनिमल ते खातात तर ते पण ह्याच्यामध्ये इन्क्लूड येतात, ट्रॉपिक लेवल 2 मध्ये असणार आहे. जसं की जे हार्बिवोरस एनिमल्स आहेत ते पण ट्रॉपिक लेवल 2 ला असणार आहेत आणि जे पोर्शन किंवा जी एनर्जी ट्रॉपिक लेवल 1 मधून रेस्पिरेशन म्हणजे आपण श्वासोश्वास थ्रू जी लॉस्ट होणार आहे तर ती ट्रान्सफर कुठे केली जाणार आहे, तर ती ट्रान्सफर लेवल 1 पासून ती लेवल 2 ला ट्रान्सफर केली जाणार आहे. मग त्याच्यामध्ये जे हार्बिवोर्स असणार आहेत, जे प्लांट इटिंग करतात म्हणजे जे व्हेजिटेरियन्स असणार आहेत तर ते याच्यामध्ये सम पोर्शन मध्ये इन्क्लुडेड होतात. तर आजच्या सेशन मध्ये आपण फक्त फंक्शनल सिस्टीम किंवा इकोसिस्टीमचे जे फंक्शन्स असणार आहेत त्याच्यातला फंक्शन नंबर 1 दॅट इज ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सोलर एनर्जी इंटू फूड एनर्जी बघितलेला आहे. प्लस आपण काही जनरल कॅरेक्टरिस्टिक्स आपण ह्या सेशन मध्ये डिस्कस केलेले आहे. तर जो पहिला आपला टॉपिक असणार आहे तो
3.1 इकोसिस्टीम याच्यातला बराचसा पॉईंट आपल्याला या सेशन मध्ये आणि मागच्या सेशन मध्ये कव्हर झालेला आहे. जे बाकीचे पॉईंट असणार आहेत ते आपण नेक्स्ट सेशन मध्ये डिस्कस करणार आहोत.